तो मैं आप लोगों के सामने दूसरे दृश्य को लेकर चर्चा करूंगा। सुजान भगत के दूसरे दृश्य को, गद्य भाग के। सुजान महतो सुजान भगत हो गए। भगतों के आचार विचार कुछ और होते हैं। देखिए, सुजान अब भगत बन गया, भक्त बन गया, साधु बन गया, तो उनके आचार विचार कुछ अलग थे। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಸುಜಾನ್ ಭಗತ್ ಇದಾರಲ್ಲ, ಈಗ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ, ಸಾಧು ಆಗಿದ್ದಾನೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳೇ ಬೇರೆ ಆಗ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। वह बिना स्नान किए कुछ नहीं खाता। गंगा जी अगर दूर से दूर हो और वह रोज स्नान करके दोपहर तक घर न लौट सकता हो तो पर्वों के दिन तो उसे अवश्य नहाना चाहिए। देखिए, तो क्या हो जाता है, हर दिन उसे नहाकर ही खाना पड़ता था, और जो गंगा नदी जो है दूर भी है तो उसे अवश्य जाकर वहाँ पर नहाकर आना पड़ता था। पर्वों के दिन जो त्योहार होते हैं तो जरूर उसे नहाना था। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು, ಅವನು ಭಕ್ತನಾದ್ರೆ ಅವನ ವಿಚಾರಗಳು ಬೇರೆ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿದಿನ ಸ್ನಾನವನ್ನ ಮಾಡಿ ಅವನು ಒಂದು ಉಪಹಾರವನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಗಂಗಾ ನದಿ ದೂರ, ಯಾಕಂದ್ರೆ ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನದಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು। ಹಾಗಾದ್ರೆ ಗಂಗಾ ನದಿ ದೂರ ಇದೆ ಅಂತಂದ್ರು, ಹಬ್ಬದ ದಿವಸ ಮಾತ್ರ ಅವನಿಗೆ ಅವಶ್ಯವಾಗಿ ಅವನು ಸ್ನಾನ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು। ಭಜನ್ ಭಾವ್ उसके घर अवश्य होना चाहिए। पूजा अर्चना उसके लिए अनिवार्य है। देखिए, भजन भाव भी होना है और पूजा अर्चना भी ಹೋನಾ ತಾ। ಹಾಗಾದ್ರೆ ಭಜನ ಭಾವನೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಪೂಜೆ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲವೂ ಅವನ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡಿಲೇಬೇಕಾಗಿತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವನು ಸಾಧು ಆಗಿದ್ದ, ವಹ ಭಕ್ತ ಬನ್ ಗಯಾ ತಾ। खान पान में भी उसे बहुत विचार रखना पड़ता है। सबसे बड़ी बात यह है कि झूठ का त्याग करना पड़ता है। देखिए, खान पान में भी उसे परहेज करना पड़ता था और झूठ कभी भी नहीं बोलना था। ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನು ಪ್ರತಿದಿನ ಏನು ಮಾಡಬೇಕಿತ್ತಂದ್ರೆ, ಊಟದಲ್ಲಿನೂ ಸಹಿತ ಯಾವ ರೀತಿ ಊಟ ಮಾಡಬೇಕು, ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನೋಡಬೇಕಾಗಿತ್ತು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವನು ಸುಳ್ಳನ್ನು ಮಾತ್ರ ಮಾತನಾಡೋ ಹಾಗಿರಲಿಲ್ಲ। तो भगत झूठ नहीं बोल सकता। साधारण मनुष्य को अगर झूठ का दंड 1 मिले तो भगत को 1 लाख से कम नहीं मिल सकता। अगर हम लोग कोई, देखिए, जब हम लोग ज्ञानी और अज्ञानी के बीच में तुलना करते हैं तो अगर ज्ञानी कभी भी वहाँ पर गलत करता है तो उसे सजा दंड जो है भगवान ज्यादा देगा। अगर हम अज्ञानी है तो कम होगी, क्योंकि अज्ञानी को पता नहीं रहता है। इसलिए साधु बनकर सुजान अगर एक गलती करता है उसे तो लाख दंड मिलेंगे, लेकिन साधारण मनुष्य के लिए 1 ही दंड मिलेगा। ಹಾಗಾದ್ರೆ ಒಬ್ಬ ಸಾಧಾರಣ ಮನುಷ್ಯ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳಿದ್ನಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕಡಿಮೆ, ಆದರೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಸುಜಾನ್ ಭಗತ್ ಭಕ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ, ಅವನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಎಷ್ಟು ಒಂದು 1,00,000 ಪಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ, ಹೆಚ್ಚು ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಡಬಹುದಿತ್ತು। अज्ञान की अवस्था में कितने ही अपराध क्षम्य हो जाते हैं। देखिए, अज्ञान में जिसको पता नहीं रहता उसके लिए माफी है। ಹಾಗಾದ್ರೆ ಅಜ್ಞಾನ, ಯಾರು ಅಜ್ಞಾನಿಗಳಿರ್ತಾರೆ, ಅನ್ಪढ़ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕ್ಷಮೆ इद्दे इदे। ज्ञानी के लिए क्षमा नहीं है, प्रायश्चित नहीं है, यदि है तो बहुत ही कठिन। देखिए, ज्ञानी को कभी भी जो पश्चाताप नहीं मिलेगा और क्षमा नहीं मिलेगी। ಯಾರು ಜ್ಞಾನಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕ್ಷಮೆ ಇರೋದಿಲ್ಲ। सुजान को भी अब भक्तों की मर्यादा को निभाना पड़ा। अब तक उसका जीवन मजूर का जीवन था, उसका कोई आदर्श, कोई मर्यादा उसके सामने न थी। अब उसके जीवन में विचार का उदय हुआ, जहाँ का मार्ग कांटों से भरा हुआ है। देखिए, जब सुजान जब मजूर था तो वहाँ पर काम करता था, लेकिन उसके जीवन के लिए कोई मायने नहीं रखती थी, महत्ता नहीं रखती थी, क्योंकि वहाँ पर कोई मान मर्यादा नहीं थी, वह ज्ञानी नहीं था। अब वह भक्त बन गया, अमीर बन गया, तो आज से उसका जो जीवन का मार्ग ಕಾಂಟೋ ಕಾ ಮಾರ್ಗ ಬನ್ ಗಯಾ। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾವಾಗ ಸುಜಾನ್ ಭಗತ್ ಅಜ್ಞಾನಿ ಇದ್ದ ಅಥವಾ ಅವನು ಮಜೂರ್, ಕಾರ್ಮಿಕ, ಕೂಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಅವನಿಗೆ ಅವನ ಜೀವನಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಬೆಲೆ, ಅರ್ಥ ಇರಲಿಲ್ಲ। ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಜ್ಞಾನಿಯಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಅವನ ಜೀವನ ಮುಳ್ಳಿನ ಜೀವನ ಆಗಿದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವನು ಬಹಳ ಸತ್ಯ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತು। स्वार्थ सेवा ही पहले उसके जीवन का लक्ष्य था। इसी कांटे से वह परिस्थितियों को तोलता था, अब वह उन्हें औचित्य के कांटों पर तौलने लगा। देखिए, क्या हो जाता था, जब वह
अगर मजदूर का जीवन करता था तब स्वार्थ सेवा करता था, लेकिन आज क्या हो गया है, औचित्य के कांटों पर तोलना है, यानी कांटों के राह में चलना है, औचित्ಯ ಉಚಿತತಾ के साथ चलना है. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಮೊದಲು ಅವನು ಕೂಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವಾಗ ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಆದರೆ ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ, ಆ ಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಯನ್ನ ಅಥವಾ ತನ್ನ ಜೀವನವನ್ನ ಔಚಿತ್ಯ ಉಚಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವನು ನಡೆಸಬೇಕಾಗಿತ್ತು. यूं कहो कि जड़ जगत से निकलकर उसने चेतन जगत में प्रवेश किया है. तो ऐसा लग रहा था जड़ जगत यानी जड़, कुछ भी पता न था उसे, अब किस में आ गया, चेतन जगत में, होश में आ गया. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನೇನ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಅಪ್ರಜ್ಞೆಯ ಅವಸ್ಥೆಯಿಂದ ಪ್ರಜ್ಞಾವಸ್ಥೆಗೆ ಬಂದಿರುವ ಹಾಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. उसने कुछ लेन देन करना शुरू किया था, पर अब उसे ब्याज लेते हुए आत्मग्लानि सी होती थी. देखिए क्या होता था, जो पहले वह व्यवहार करता था, लेन देन करता था, लेकिन अब उसे ब्याज लेने के लिए यानी इंटरेस्ट जो लेने के लिए अभी उसे क्या हो रही थी, आत्मग्लानि, वहां पर उसके आत्म को दुख हो रहा था. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಸುಜಾನ್ ಭಗತ್ನಿಗೆ ಬ್ಯಾಜ್ ವ್ಯವಹಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಬ್ಯಾಜ್ ಅನ್ನ ಬಡ್ಡಿಯನ್ನ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಬಡ್ಡಿಯ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು दुख ಆಗ್ತಾ ಇದೆ. यहाँ तक कि गौओं को दुहाते समय उसे बछड़ों का ध्यान बना रहता था. देखिए अगर वो गौओं को यानी गायों को लेकर चले जाता था दुहाने के लिए, यानी चराने के लिए या नहाने के लिए, तो वहाँ पर उसे बछड़ों की याद आती थी. ಎಷ್ಟು ಅವನು ನಮ್ರತೆಯಾಗಿತ್ತು ಅವನ ಹೃದಯ ಇವಾಗ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವನು ಆಕಳನ್ನ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ದುಹಾತೆ ಸಮಯ, ಮೈಯನ್ನ ತೊಳಸ್ಲಿಕ್ಕಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಆ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಮೇಯಿಸ್ಲಿಕ್ಕಿರ್ಬೋದು, ಅವಾಗ ಅವನಿಗೆ ಆ ಮರಿಗಳ ನೆನಪು ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಕಹಿ बछड़ा भूखा न रह जाए, नहीं तो उसका रोया दुखी होगा. देखिए क्या हो जाता है, उसे ऐसा लगता था मैं गाय को लेकर बाहर आ गया हूँ, शायद उसका बछड़े का प्राण दुखी होगा. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಆ ಆಕಳನ್ನ ತಗೊಂಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಹೊರಗಡೆ, ಆದ್ರೆ ಅದರ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ದುಃಖ ಆಗ್ಬಹುದು, ನೋವಾಗಬಹುದು ಅಂತಂದು ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಅಷ್ಟು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಭಾವಜೀವಿಯಾಗಿದ್ದ. वह गांव का मुखिया था, कितने ही मुकदमों में उसने झूठी शहादतें बनवाई थी, कितनों से डांड लेकर मामले का रफा दफा करा दिया था. तो क्या हो जाता है, वह गांव का मुखिया था. गांव का मुखिया होने के कारण पहले क्या करता था, बहुत सारे मुकदमों को यानी हादसों को, झूठी शहादतें यानी जो झूठी शहादतें होते हैं, प्रूफ होते हैं, उनको क्या करता था, बनाकर न्याय को अन्याय और अन्याय को न्याय कर देता था. और वो अगर नहीं मानते हैं बातों से तो डांड लकड़ी लेकर उस मामले को रफा दफा कर देता था, दूर कर देता था. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದ ಇವನು, ಹಳ್ಳಿಯ ಮುಖ್ಯಸ್ಥನಾಗಿದ್ದ. ಎಷ್ಟೋ ಮುಕದ್ದಮೆಗಳು ಅವನು ಮುಂದೆ ಅಂದ್ರೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ಗಳು ಬಂದಾಗ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ಗಳಿಗೆ ಜೂಟಿ ಶಹಾದತೆ, ಸುಳ್ಳು ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಅವನ ಎಲ್ಲವನ್ನ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಿದ್ದ ಸುಜಾನ್ ಭಗತ್. ಆದರೆ ಇವಾಗ ಅವು ಕೇಳಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಟ್ಟಿಗೆಯಿಂದ ಹೊಡೆದಾಡಿ ಆದ್ರೂ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಆದ್ರೆ ಈಗ ಅವನ ಮನಸ್ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ वो जो सुजान भगत बन गया था. पहले उसकी यह चेष्टा होती थी कि मजदूरों से जितना काम लिया जा सके लो और मजूरी जितनी कम दी जा सके दो, पर अब उसे मजदूर के काम की कम मजूरी की अधिक चिंता रहती थी, कहीं बेचारा मजदूर का रोया न दुखी हो जाए. देखिए पहले वह जब सुजान था तो सोचता था, अरे इन जो मजदूर लोग होते हैं इनको बहुत सारा काम हम लोग करवा लेना है और काम जो क्या देना है, मजूरी देना है. लेकिन अब सोचता है इन लोगों को मजूरी ज्यादा देना है और काम कम करवाना है. इसलिए कहा जाता है जब कोई आदमी हमारे हाथ नीचे काम करता है, जैसे ही उसका जो शाम तक उसके पैसे हम लोग दे देना चाहिए. ಹಾಗಾದ್ರೆ ಮೊದಲು ಅವನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಸುಜಾನ್ ಭಗತ್, ಏನು ಆ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ದುಡಿಸ್ಕೊಂಡವಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ದುಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಕಡಿಮೆ ಕೂಲಿ ಕೊಡಬೇಕು. ಆದ್ರೆ ಇವಾಗ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಭಗತ್ ಆದಾಗ,
ಕಡಿಮೆ ಕೂಲಿ ಬೇಡ, ಜಾಸ್ತಿ ಕೂಲಿ ಕೊಡೋಣ, ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಕೆಲಸವನ್ನ ಕೊಡೋಣ, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಅವರು ಏನು ಅವರ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ. वह उसका वाक्यांश हो गया था, किसी का रोया न दुखी हो जाए. तो देखिए अपने जीवन में वह एक बात को अपना लेता है, कभी भी किसी के दिल को नहीं दुखाना है. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಒಂದು ಮಾತು ಯಾವಾಗ್ಲೂ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ, ನಾನು ಯಾವಾಗ್ಲೂ ಯಾರ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋವನ್ನ ಉಂಟು ಮಾಡಬಾರ್ದು. उसके दोनों जवान बेटे बात बात में उस पर फप्तियां कसते, यहाँ तक कि बुलाकी भी अब उसे कोरा भगत समझने लगी थी, जिसे घर के भले बुरे से कोई प्रयोजन न था. चेतन जगत में आकर सुजान भगत कोरे भगत रह गए. देखिए क्या हो जाता है, लेकिन सारे लोगों की अच्छा ही सोचता था सुजान भगत, गांव में भी उसकी प्रतिष्ठा होती थी, लेकिन घर में क्या हो जाता है, उसके जो बेटे थे, बड़ा बेटा भोला, छोटा शंकर जो थे, उससे फप्तियां यानी गालियां देते हैं और डांटते हैं, अरे कैसा बन गया, भगत बन गया. और उसकी पत्नी भी उसे वहां पर कोरा मूर्ख सुजान कहती थी. तो वह मूर्ख बन गया था उन 3 लोगों के नजर में. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಮಕ್ಕಳು ಅವನಿಗೆ ಭಗತ್ ಆಗಿದ್ದಾನೆ ಅಥವಾ ಬೇರೆಯವರ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂಥೇಳಿ ಫಪ್ತಿಯ ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅವನ ಹೆಂಡತಿನೂ ಸಹಿತ ಮೂರ್ಖ ಭಗತ್ ಅಂತ ಇದ್ಲು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವನು ಸಾಧು ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಇವರ ಮೂರರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನು ಕೆಟ್ಟವನಾಗಿದ್ದ. सुजान के हाथों से धीरे धीरे अधिकार छीने जाने लगे. तो क्या हो जाता है, सुजान के हाथ से आज अधिकार छीने जाने लगा था. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನ ಕೈಯಿಂದ ಇವತ್ತೇನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಅಧಿಕಾರ दूर ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ये जो है प्रश्न आता है आपको 3 अंक के लिए. किस खेत में क्या बोना है, किसको क्या देना है, किसको क्या लेना है, किस भाव क्या चीज बिकी, ऐसी महत्वपूर्ण बातों में भी भगत जी की सलाह न ली जाती थी. देखिए किस खेत में क्या बोना है या किसको क्या देना है या किससे क्या लेना है, ये ऐसी जो सारी बातों को भगत के पास नहीं ले जाते थे, खुद बुला के और बच्चे निर्णय कर लेते थे. ಹಾಗಾದ್ರೆ किस खेत में क्या बोना, ಯಾವ ಹೊಲದಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಬೆಳಿಬೇಕು, किसको क्या देना, ಯಾರಿಗೆ ಏನನ್ನ ಕೊಡಬೇಕು, किसको क्या लेना है, ಯಾರಿಂದ ಏನನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು, किस भाव क्या चीज बिकी, ಯಾವ ಬೆಳೆಯನ್ನ ಯಾವ ಬೆಲೆಗೆ ಮಾರಬೇಕು. ಇಂಥ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಆ ಮನೆ ನಿರ್ಧಾರದಲ್ಲಿ ಸುಜಾನ್ ಭಗತನಿಗೆ ದೂರ ಇಟ್ಬಿಡ್ತಾರೆ ಈ 3 ಜನ. भगत के पास कोई जाने ही न पाता. दोनों लड़के या स्वयं बुला की दूरी से मामला तय कर लिया करती. देखिए भगत के सामने कोई नहीं जाता था, ये सारे दोनों क्या करते थे, अपना ही जो दूर रहकर ही ನಿರ್ಣಯ कर लेते थे. ಭಗತನಿಗೆ ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಸುಜಾನನಿಗೆ, ಇವರೇ ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲವನ್ನ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ರು. लड़के उसका सत्कार तो दोनों लड़के या उसकी बुला की दूर से मामला तय कर लेती. गांव भर में सुजान का मान सम्मान बढ़ता था, अपने घर में गढ़ता था, लेकिन बाहर उसकी प्रतिष्ठा थी, लेकिन घर में बहुत प्रतिष्ठा घट जाती है. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಆದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅವನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ कड़मे ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. हाथ से चारपाई उठाते देख लपक कर खुद उठा लाते, चीलम न भरने देते, यहाँ तक कि उनकी धोती चाटने के लिए भी आग्रह करते थे, मगर अधिकार उसके हाथ में न था. वो आप घर का स्वामी नहीं, मंदिर का देवता था. देखिए क्या हो जाता है, वहाँ पर ये लोग क्या करते हैं, अभी पिता के अधिकार को छीनना है तो उसके लिए क्या करते हैं, उसे चारपाई उठाने न देते और चीलम न भरने देते, और उसी के साथ साथ धोती चाटने यानी साफ करने भी नहीं देते, लेकिन उसके हाथ में अधिकार नहीं था. सारा काम बच्चे करते थे, लेकिन उससे घर का कुत्ता बना दिया था. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನೇನು ಅಧಿಕಾರವನ್ನ ಕಸಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಭೋಲಾ ಮತ್ತೆ ಶಂಕರ್. ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವನಿಗೆ ಚಾರ್ಪಾಯಿ ಊಟ ಇನ್ನೇನ ದೇತೆ, ಚಾಪೆ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಮೇಲಕ್ಕೆ ಎತ್ತಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಅವರೇ ಎತ್ತುತ್ತಾ ಇದ್ರು. ಅಥವಾ ಚೀಲಂನ ಭರ್ನೆ ದೇತೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಚೀಲಂ ಅವನೇನು ಆ ಒಂದು ತಂಬಾಕನ್ನ ಸೇವನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅದನ್ನು ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಥವಾ ಯಾತಕ್ಕೆ ಒಂದು ಧೋತಿ ಚಾಟನೆ, ಆ ಧೋತ್ರವನ್ನ ಸ್ವಚ್ಛ ತೊಳಿಬೇಕಂತಂದ್ರು ಅದನ್ನು ಅವರೇ ತೊಳಿತಾ ಇದ್ರು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನ
ಅಧಿಕಾರವನ್ನ ಕಸಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ಅವನು ಏನಾಗಿದ್ದಾನೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಅವನು ಮನೆ ಅಧಿಕಾರಿ ಅಲ್ಲ, ಮಂದಿರ್ ಕಾ ದೇವತಾ. ನೋಡಿ, ಮಂದಿರದ ದೇವತೆ ಹಾಗೆ ಇದ್ದವನು. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಂದಿರದ ದೇವತೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಸುಮ್ಮನೆ ಕುಂತಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ? ಸ್ವಾಮಿ ಮಾತ್ರ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅವನೇ ಅದಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವನಿವತ್ತು ದೇವತೆ ಆದ, ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಏಕ್ ದಿನ್ तो देखिए तीसरे दृश्य में क्या है, एक दिन बुलाकी ओखली में दाल चाट रही थी, एक भीख मांगा द्वार पर आकर चिल्लाने लगा. तो क्या हो जाता है, एक दिन बुलाकी जो है बैठकर ओखली में दाल चाट रही थी, तो वहां पर जो भीख मांगा आ जाता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂದು ದಿನ ಆ ಬುಲಾಕಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಓಕ್ಲಿ ಆ ಒಳಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಒಳಕಲ್ಲಲ್ಲಿ ಆ ದಾಲ್ ಬೇಳೆಯನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಚಾಟ್ ಸಾಫ್ ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಒಬ್ಬ ಭಿಕ್ಷುಕ ಬಂದು ಬಹಳಷ್ಟು ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಭಿಕ್ಷೆಯನ್ನ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बुलाकी ने सोचा दाल चाट लूं तो उसे कुछ दे दूं. इतने में बड़ा लड़का भोला आकर बोला, अम्मा एक महात्मा द्वार पर खड़े गला फाड़ रहे हैं, कुछ दे दो, नहीं तो उनका रोया दुखी हो जाएगा. तो क्या हो जाता है, तो वहाँ पर इतने में जो भोला आकर अपनी माँ को बताता है, अरे माँ क्या कर दो, वो जो भिक्षुक है बहुत चिल्ला रहा है, उसे कुछ दे दो, वरना वह उसका मन ಬುರಾ ಮಾನ್ ಜಾಯೇಗಾ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಭಿಕ್ಷುಕ ಬಹಳಷ್ಟು ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವನಿಗೆ ಏನಾದ್ರೂ ಕೊಟ್ಟು ಬಿಡು, ಇಲ್ಲಂತಂದ್ರೆ ಅವನು ಬಹಳಷ್ಟು ಅವನಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ. बुलाकी उपेक्षा के भाव से कहा, भगत के पाँव में क्या मेहंदी लगी है, क्यों कुछ ले जाकर नहीं देते, क्यों मेरे 4 हाथ हैं, किस किस का रोया सुखी करूं, दिन भर तो तांता लगा रहता है. देखिए तांता सिलसिला जो होता है, तांता अंदर क्रमानुसारವಾಗಿ सिलसिला. तो क्या हो जाता है, बुलाकी गुस्से से बच्चे को डांटती है, अरे तुम मुझे बता रहे हो मैं सुबह से शाम तक काम करती हूँ, लेकिन आपके पिता क्या कर रहे हैं, क्या उनके पैरों में मेहंदी लगी हुई है, अरे जाकर बता दो, क्योंकि मैं सुबह से शाम तक काम का सिलसिला मुझे लगा रहता है. तो बर्तन मांजना है, कपड़े धोना है, या दाल साफ करना है, कौन करेगा. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳು ಬೈದ್ ಬಿಡ್ತಾಳೆ ಬೋಲಾನಿಗೆ, ನಾ ಎಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಬೆಳಗಿಂದ ಸಂಜೆವರೆಗೂ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಿನ್ನ ತಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರ ಕಾಲಿಗೆ ಮೆಹಂದಿ ಹಚ್ಕೊಂಡಿದಾರ ಇಲ್ವಲ್ಲ, ಹಾಗಾದ್ರೆ ನೀವು ಹೋಗಿ ಏನ್ ಮಾಡು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳು, ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಕೆಲಸ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅದನ್ನಂದ್ರೆ ಸಂಜೆವರೆಗೂ ಏನು ಕ್ರಮವಾಗಿ ಕೆಲಸ ಸಿಗ್ತವೆ. ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ತಂದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳು. ಬೋಲಾ चौपट करने पर लगे हुए हैं. और क्या बोला बताता है, अरे माँ मेरे पिता चौपट करने में लगे हैं, तो घर बर्बाद करने लगे हैं. ಅವಾಗ ಬೋಲಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನ ತಂದೆ ಮನೆಯನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. अभी महंगू बेंग देने आया था, हिसाब से 7 मन हुए. देखिए अभी क्या हो गया, महंगू बेंग देने आया था, यानी जो फसल की जो अमानत के तौर पर उधार लिया था, जो बैगन को देने आया था, हिसाब से 7 मन हो जाते हैं, यानी 40 ಸೇರ್ हो जाते हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಈಗ ಮೆಹಂಗು ಏನ್ ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬೇಂಗ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅರ್ಥ ಬದನೆಕಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಉದ್ರಿ ತಗೋಬೇಕಂದ್ರೆ ಬೇಳೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅವನು, 7 ಮನ್ 40 ಸೇರಿನ ತೂಕದ್ದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಅದನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. तौले तो पौने 7 मन ही निकले. तो देखिए तौले तो कितने निकले, पौने 7 निकल देते हैं. और पाव भर कम था. ಹಾಗಾದ್ರೆ ಅಳತೆಯನ್ನ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ 6.25 ಮಾತ್ರ ಬರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಇನ್ನೂ 1/4% ಏನಾಗಿದೆ, ಅದು ಕಡಿಮೆ ಬಿದ್ದಿದೆ. मैंने कहा 10 सेर और ला, तो आप बैठे बैठे कहते हैं अब इतनी दूर कहाँ जाएगा, भरपाई लिख दो, नहीं तो उसका रोया दुखी होगा. मैंने भरपाई नहीं लिखी, 10 सेर बाकी लिख दी. तो बताता है, अरे महंगू और 10 सेर लेकर आजा, आपका उधार बाकी है. लेकिन सुजान बताता है, अरे उतने दूर कहाँ जाएगा, उसकी भरपाई लिख दो, यानी उसका जो हिसाब जो है चुकता कर दो. लेकिन वह नहीं मानता है, बोला उसकी बाकी लिख देता है. ಆಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಸುಜಾನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇನ್ನು 10 ಸೇರ್ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ತಂದು ಕೊಡ್ಬೇಕು, ಅವನು ಉದ್ರಿಯನ್ನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅವನ ಒಂದು ಭರಪಾಯಿ ಏನು ಆ ಸಂದಾಯ ಬಾಕಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನ ಪಾವತಿಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಬಿಡು, ಬರೆದು ಬಿಡು. ಯಾಕೆ ಅವನನ್ನ ಅಷ್ಟು ವ್ಯಂಗ್ಯವಾಡ್ತೀಯ ಅಂದಾಗ ಅವನು ವಾಪಸ್ಸು ಬರೆಯೋದು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಮತ್ತೆ 10 ಸೇರ್ ಬಾಕಿಯನ್ನ ಬರೆದು ಬಿಡ್ತಾನೆ ಮಗ. बुलाकी बहुत अच्छा किया तुमने, बकने दिया करो, 10-5 दफे मुंह की खा जाएंगे
तो आप ही बोलना छोड़ देंगे। तो बुलाकी बताती है, अरे बेटा अच्छा किया तुमने, क्योंकि हमेशा बकते रहते हैं लेकिन और एक 10-5 बार दफे मुंह की खा जाएंगे, यानी मुंह लग जाएंगे तो भूल जाएंगे। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡು, ಅವರು ಹಾಗೆ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡು, ಆದರೆ ನೀ ಬರ್ದಿದೆಯಲ್ಲ ಬಾಕಿಯನ್ನ करेक्ट ಮಾಡಿದೀಯಾ। बोला दिन भर एक ने कुचड़ निकालते रहते हैं। तो बोला बताता है अपने पिता से, अरे माँ, बुलाकी से अपने माँ से बताता है एक ना एक कुचड़ निकालते रहते हैं। इसे अंडरलाइन कीजिए, किसने किससे कहा ಕಿಲೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಆಗ ಬುಲಾಕಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಪ್ರತಿದಿನ ಕುತ್ಕೊಂಡು ಏನಾದ್ರೂ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, दोषवನ್ನ ತೆಗಿತಾರೆ। 100 दफे कह दिया कि तुम घर गृहस्थी के मामले में न बोला करो, पर इनसे बिना बोले रहा ही नहीं जाता। देखिए अपने पिता से बताता है माँ के सामने, अरे माँ 100 दफे कह दिया मैं इनको, यानी घर के मामलों में यहाँ पर दखल अंदाज मत करना, लेकिन फिर भी दखल अंदाज करते हैं। ಎಷ್ಟು ಸಾರಿ ಹೇಳಿದೆ ಏನ್ ಮಾಡಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಮನೆಯ ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನೀವು ಮಾತಾಡಬೇಡಿ, ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಅಂತೇಳಿ ಬೋಲಾ ಬೈತಾ ಇದ್ದಾನೆ। बुलाकी मैं जानती थी कि इनका यह हाल होगा तो गुरु मंत्र न लेने देती। बुलाकी बताती है, अगर मुझे पता चलता तो इनको मैं कभी भी गुरु मंत्र लेने या साधु बनने नहीं देती। ಇವ್ರು ಹೀಗಾಗ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲವನ್ನ ಬೇರೆಯವ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ ದಾನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಾ ಇವ್ರಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಗುರು ಮಂತ್ರವನ್ನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ। बोला भगत क्या वे कि दीन दुनिया दोनों से गए, सारा दिन पूजा पाठ में ही उड़ जाता है। तो भोला बताता है, अरे माँ जो भगत बन गए तो दीन दुनिया सभी छोड़ दिए और हमेशा पूजा पाठ करते हैं, अभी ऐसे बूढ़े नहीं हो गए कि काम ही न कर सके। देखिए अपनी माँ को बताता है, बोला अरे माँ अभी ये जो क्या है बूढ़े की तरह नहीं लगते हैं, काम करना है घर का। ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾನೆ ಬೋಲಾ, ಅಲ್ಲ ಭಗತ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಕೇವಲ ಪೂಜಾ ಪಾಠ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನೂ ಏನು ಮುದುಕರಾಗಿಲ್ವೋ ತಾನೇ ಅವರು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ಬೋದಲ್ಲ। अभी ऐसे बूढ़े नहीं हो गए कि कोई काम ही ना कर सके। इसे अंडरलाइन कीजिए आरसी के लिए। बुलाकी ने आपत्ति की, बोला यह तुम्हारा कुन्याय है। देखिए बुलाकी बताती है, अरे बेटा ये आपकी बात जो है कुन्याय है, अन्याय है। इसे अंडरलाइन कीजिए, उपसर्ग है इसमें, कु अधिक ನ್ಯಾಯ, ಕು ಉಪಸರ್ಗ है, ನ್ಯಾಯ ಮೂಲ ಶಬ್ದ है। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಬುಲಾಕಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಹ ಕುನ್ಯಾಯ ಹೈ, ನೀನ್ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೀಯಲ್ಲ ಇದು ಅನ್ಯಾಯವಾಗಿದೆ, ತಪ್ಪು ನೀ ಮಾಡುವಂಥದ್ದು। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ತಂದೆಗೆ ಹಾಗೆ ಅನ್ಬಾರ್ದು। ಕುನ್ಯಾಯ ಇದು ಉಪಸರ್ಗ ಇದೆ, ಇದರಲ್ಲಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಲ್ಲಿ ಬರಬಹುದು। ಕು ಅಧಿಕ್ ನ್ಯಾಯ ಇಸ್ ಇಕ್ವಲ್ ಟು ಕುನ್ಯಾಯ, ಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಉಪಸರ್ಗ। पावड़ा कुदाल अब उनसे नहीं हो सकता, लेकिन कुछ न कुछ तो करते ही रहते हैं। बैलों को पानी देते हैं, गाय दुहाते हैं, और भी जो कुछ हो सकता है करते हैं। तो बुलाकी बताती है, अरे छोड़ दो बेटा, अगर फावड़ा कुदाल उठाने के लिए उनके पास हिम्मत नहीं है, लेकिन घर का कुछ न कुछ काम करते हैं, बैलों को देखभाल करते हैं, पानी पिलाते हैं, दुहाते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಗುದ್ಲಿ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಸಲಕೆ ಇರಬಹುದು, ಎಲ್ಲವನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ಎತ್ತಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮುದುಕರಾಗಿದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಮನೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಎತ್ತುಗಳಿಗೆ ನೀರು ಕುಡಿಸ್ತಾರೆ ಅಥವಾ ಹುಲ್ಲನ್ನ ಹಾಕ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಬೈತೀಯ ನಿನ್ನ ತಂದೆಗೆ। भिक्षुक अभी तक खड़ा चिल्ला रहा था। सुजान ने जब घर में से किसी को कुछ लाते न देखा तो उठकर अंदर गया और कठोर स्वर में से बोला, तुम लोगों को कुछ सुनाई नहीं देता कि द्वार पर कौन घंटे भर से खड़ा भीख मांग रहा है। अपना काम तो दिन भर करना ही है, एक क्षण भगवान का काम भी तो किया करो। क्षण यानी क्षण, एक पल के लिए, ಒಂದು क्षण। तो क्या हो जाता है, जो भिक्षुक अभी भी चिल्ला रहा था, बहुत देर हो गई थी भिक्षुक रुककर, लेकिन सुजान भगत आकर बहुत डांटता है, डांट कर बताता है अपने पत्नी और बच्चे से, अरे तुम हमेशा तुम्हारी घर की बातें करते हो, लेकिन वो जो भिक्षुक उतनी देर से चिल्ला रहा है, आपको क्या हो गया है, एक क्षण के लिए भगवान का काम करो, क्योंकि दूसरों की मदद करना क्या है, भगवान का काम है। ಆಗ ಸುಜಾನ್ ಭಗತ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಒಳಗಿನಿಂದ ಜೋರಾಗಿ ಬಂದು ಇಬ್ಬರನ್ನ ಬೈದ್ ಬಿಡ್ತಾನೆ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಾಗಿದೆ ನಿಮ್ಗೆ, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಆ ಭಿಕ್ಷುಕ ಅಷ್ಟು ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಭಿಕ್ಷೆನ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಒಂದು ಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಭಗವಂತನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ವಾ, ಭಿಕ್ಷೆನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೈತಾ ಇದ್ದಾನೆ। ಕೇವಲ ಮನೆಯ ಮಾತುಗಳನ್ನ ಆಡ್ತೀರಾ ಅಂತಂದು। बुलाकी तुम तो भगवान का काम करने को बैठे ही हो, क्या घर भर भगवान ही का
काम करेगा। देखिए बुला के बताती है, अरे तुम तो भगवान का काम करने के लिए बैठे हो, सच है क्या पूरा काम आकर भगवान करेगा? बर्तन ಮಾಂಜನ, ಕಪಡೆ ಧೋನ, ಹಾಗಾದ್ರೆ ನೀ ಎಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನ ಹಾಗಾದ್ರೆ ಭಗವಂತನ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಲ್ಲ? ಬುಲಾಕಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಸುಜಾನನಿಗೆ, ಯಾಕೆ ಭಗವಂತ ಬಂದು ನಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನ ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ। ಸುಜಾನ್ ಕಹಾ ಆಟಾ ರಖಾ ಹೈ, लाओ मैं ही निकाल कर दे आऊं, तुम रानी बनकर बैठो। देखिए सुजान बताता है, अरे आटा लेकर आओ मैं देकर आऊंगा, तुम रानी बनकर बैठो। ಹಾಗಾದ್ರೆ ನೀ ರಾಣಿ ಆಗಿ ಕುತ್ಕೋ, ಕೊಡು ಇಲ್ಲಿ ಹಿಟ್ಟು, ನಾನೇ ಭಿಕ್ಷೆ ನೀಡ್ತೇನೆ। बुलाकी आटा मैंने मरमर कर पीसा है, अनाज दे दो। तो बुलाकी बताती है, मैं आटा नहीं दूंगी, मैं मरमर कर पीसा है, ಅನಾಜ್ दे दो। ನಾನು ಹಿಟ್ಟನ್ನ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹಿಟ್ಟನ್ನ ರುಬ್ತಾ ಇದ್ರು, ನಾನು ರುಬ್ಬಿದ್ದೇನೆ, ನನ್ಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಅನಾಜ್ ಬೇಳೆಯನ್ನ ಕೊಡು। ऐसे मुर्चिरों के लिए पहरा से उठकर चक्की नहीं चलाती हूँ। देखिए ऐसे मुर्चिरे यानी भिखारियों को मैं पहर रात यानी आधी रात को उठकर मैं कभी भी ऐसी चक्की नहीं चलाती। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಂಥ ಒಬ್ಬ ಭಿಕ್ಷುಕರಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಭಿಕ್ಷುಕರಿಗೆ ನಾನು ಎದ್ದು ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಎದ್ದು ಹಿಟ್ಟನ್ನ ರುಬ್ಬೋದಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಬೇಳೆಯನ್ನ ಕೊಡು। सुजान भंडार घर में गए और एक छोटी सी चबड़ी को जौ से भरे हुए निकले। देखिए क्या हो जाता है, सुजान भगत जो भंडार घर में जाते हैं तो वहां पर जाकर एक चबड़ी यानी एक टोकरी में क्या करते हैं, जौ से भरे हुए यानी गेहूं से भरे हुए लेकर आते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂದು ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ಭಂಡಾರ ಅಂದ್ರೆ ಗೋದಾಮಿನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಂದು ಜೌ ಏನು ಆ ಗೋಧಿಯನ್ನ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। जौ शेर भर से कम न था। देखिए शेर भर से कम नहीं था, ज्यादा था, ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂದು ಸೇರಿನಷ್ಟಿತ್ತು। सुजान ने जान बूझकर केवल बुलाकी भोला को चिढ़ाने के लिए भिक्षा परंपरा का उल्लंघन किया था। देखिए दोनों को गुस्सा लाने के लिए सुजान क्या किया था, एक ಸೇರ್ से ज्यादा गेहूं ले लिया था। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ಸಿಟ್ಟು ತರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಒಂದು ಸೇರ್ಕಿಂತನೂ ಜಾಸ್ತಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಗೋಧಿಯನ್ನ ತಗೊಂಬಂದಿದ್ದಾನೆ। 30 पर भी यह दिखाने के लिए कि चबड़ी में बहुत ज्यादा जौ नहीं है, वह उसे चुटकी से पकड़े हुए थे। देखिए तो क्या हो जाता है यहाँ पर 30 पर भी फिर भी यानी तो वहाँ पर बहुत छोटी अपने जो चुटकी में पकड़ लेता है, हाथ में पकड़ लेता है अपनी मुट्ठी में, क्योंकि ज़्यादा नहीं है। ಹಾಗಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ತರ್ತಾನೆ, 30 पर भी ಆದಾಗ್ಯೂ ಸಹಿತ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮತ್ತೆ ಯಾರಿಗೂ ಇವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಚುಟುಕಿ ಸಣ್ಣ ಒಂದು ಮುಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ, ಭಿಕ್ಷೆಯನ್ನ ತರಲಿತಾನೆ। चुटकी इतनी बोझ न संभाल सकती थी, हाथ कांप रहा था। देखिए तो उसका हाथ बहुत कांप रहा था क्योंकि वह संभाल न पाती थी। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದಿದ್ದಾನೆ, ಆದ್ರೆ ಆ ಕೈ ಬಹಳಷ್ಟು ನಡುಗ್ತಾ ಇತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ಮುದುಕನಾಗಿದ್ದ। एक क्षण विलंब होने से चबड़ी के हाथ से छूटकर गिर पड़ने की संभावना थी। तो क्या हो जाता है, एक ही क्षण में अगर वह कांप रहा था तो जो ಟೋಕರಿ ತಿ ಗಿರ್ನೆ ವಾಲಿ ತಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂದು ಮುಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಆ ಗೋಧಿ ಬೀಳುವಂತಹ ಸಂಭವ ಇದೆ। इसलिए वह जल्दी से बाहर निकल जाना चाहते थे, वो बहुत जल्द जा रहा था, ಬೇಗ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ। सहसा भोला ने चबड़ी उनके हाथ से छीन ली और त्योरियां बदल कर बोला, सेंध का माल नहीं है, जो लुटाने चले हो छाती फाड़ कर काम करते हैं, तब दाना घर में आता है। तो क्या हो जाता है वहाँ पर जो है बताता है, अरे जो भोला है उस अनाज को छीन लेता है, छीन कर बताता है त्योरियां बदलता है। मतलब जो क्या हो जाता है, त्योरियां यानी वहाँ पर पेशानी के जो है नसों को ऊपर चढ़ा देता है, चढ़ाकर बताता है सेंध का माल, यानी जो यहाँ पर लुटाया हुआ माल नहीं है, ये क्या है, छाती फाड़ कर हम काम करते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಾಗ ಭೋಲಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಭಕ್ತನಾಗಿ ಕುಂತಿದೀಯ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಅಷ್ಟು ಗೋಧಿಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದನ್ನ ಕಸಿದ್ಕೊಂಡು ತ್ಯೋರಿಯ ಆ ಸಿಟ್ಟಾದ ಗಂಟನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ, ಏನು ಆ ಮುಖದ ಮೇಲೆ ಮಾಡಿ, ಸೇಂತ್ ಕಾ ಮಾಲ್, ಪುಕ್ಕಟೆ ಮಾಲ್ ಅಲ್ಲ ಇದು, ಎಲ್ಲವನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಬೆವರನ್ನ ಸುರಿಸಿ ದುಡಿದಿದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ ಕಸ್ಕೊಂಡ್ ಬಿಡ್ತಾನೆ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರಿಬ್ಬರ ನಡುವೆ ವಾರ್ತಾಲಾಪ ನಡೆಯುತ್ತೆ। तो मैं आगे की कहानी नेक्स्ट क्लास में बताऊंगा।